हाय हॅलो गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आजच्या सकाळची सुरुवात मी रानातून करतो. आता किती वाजले ते माहिती आहे का? सकाळच्या बरोबर 8 वाजलेले आहेत. आणि आता खत टाकायला सुरुवात करणार आहे आम्ही. गहू बघा कसे झाले, तर लोंब्या बघा, एवढ्या मोठ्या मोठ्या लोंब्या आलेले आहेत. आणि आईला म्हटलं पाणी देऊ नको, पण आईनं खताची पिशवी आणायच्या अगोदरच पाणी द्यायला चालू केलं. आता खत आणलेलं आहे काय, आता खत आणलं आहे. आता आई खत टाकते आणि पाठीमागनं मी पाणी देतो. चला आता सुरुवात करूया पाणी द्यायला. जरा इकडे जरा मऊ झाला आहे गहू. आता काही टेन्शन नाही, आता खत टाकला ते परत उचलतं आहे बघा. आता इकडे जरा थोडा बारीक आहे. ऐका नाही, अजिबात ऐकत नाही. म्हणलं होतं जरा थांब, 10 मिनिट थांब, तर आईनं पाणी देऊन चालू. आता आईला खत टाकायला लागते आणि मग पाणी द्यावं लागतं आहे का. मी येसतो आईनं 2 सरीला पाणी पण दिलं बघा. किती गडबड करते काय. मी तुला म्हणलं होतं का नाही थांब, मी येसतोर थांब काय, पण काय ऐकले नाही. तरी पाणी दिलंच बघा 2 सरीला. आता ही खात आता नाना खात मिक्स करून देते आपल्याला. मग लगेच आई आता खत टाकते. झालं आता पहिल्या पाडग्यापासून सुरुवात करायची. ही खत टाकला की झालं. हिथंच तेवढा जरा बारीक दिसायला गहू, बाकीचं बघा पूर्ण कसा हिरवा. खत टाकल्याशिवाय पाणी द्यायचं नसते. मग गडबड कशाला केली तू एवढी? म्हटलं तुम्ही एवढं भिजवून म्हणलं आणि परत खत टाकायचं. हे बघा केवढं मोठं मोठं खातामध्ये ढेपसं तयार झालेलं आहे. हे ठेवलेलं असतं ना त्याच्यामुळे. लय काही लय नाही बरं आहे का, मोठा मोठा गड्डा जायते. मला हे जरा कमीच दिसायला लागला खात आहे का नाही. ढेकळं बनल्यामुळं ते मिक्स 2 करायचं त्याला. ती एक पाडगं जे आहे ना पूर्ण भिजवून झालेलं आहे. आणि आता दुसऱ्या पाडग्यात पाणी लावलं आहे. तिथं खाली जावं लागतं पाणी पोचलं का नाही बघायला. कारण आता गहू आपला उंच झाला ना. आईची झाली आता 1 2 3 पाडगं झाले वाटते टाकून. काय झाले मग आता बऱ्याच दिवसातून पाणी द्यायला लागल्यामुळं पाणी जे आहे ना भरपूर पितं आहे. कारण 15 दिवस हडकलं ना रान, त्याच्यामुळं पाणी पेत इथला पाणी नसल्यामुळं का नाही ह्या इथं जरा थोडं नुकसान झाले. नुकसान म्हणजे बारीक आला आहे आणि त्या तिथे एक बारीक आला आहे. किती झाली पाडगी टाकून, किती चालू आहे? पाईपापर्यंत म्हणल्यावर बघा 1 2 3 आणि 3 पाडगी झाली. 3 पाडगी हां टाकूनच ठेवायचं पूर्ण. म्हणजे काय त्याला बघायलाच नको, डायरेक्ट पाणी हां इकडं पण सोडले पाणी. असं काय करावं लागतं पाणी सोडून. आता इथं जरा थोडा ताप होतं आहे वरगळीवर, कारण पाणी लय पडतं इकडे. लोंब्या मात्र भारी पडले ते बघा कसं दिसतंय आहे का. आता ह्याच्यात पाणी दिलं तसं आता ह्याच्यात गहू भरणार परत. बघा कसं दिसतं हिरवगार. इकडं गव्हाची उंची लई जोरात वाढली पूर्ण बघा, उंच झालं इकडं. म्हणजे या खांबाच्या इकडं जे आहे ना ही गहू उंच झाला. ही काळं रान म्हणजे काळी माती आहे आणि त्या तिकडं आहे ती बरडाची माती आहे. तिकडं काय होतं आहे पाणी थांबत नाही पांढरी माती असल्यामुळं. पण इकडची बाजूला गहू मात्र 1 नंबर बसला आहे. आता काय नाही, आता आई खत टाकते. खत टाकला पाणी आपलं चालूच आहे. आता 1 2 3 4 दिवस फुल 4-5 दिवस असं पाणी देतो ना विचारायचंच नाही. कारण पाणी लई लागते. जेव्हा लोंब्या अशा पडतात आहे ना त्यावेळेस मात्र गव्हाला पाण्याची खूप गरज असते. आणि लाईटी टायमिंग बरं झालं आता महावितरणवालीने 8 ते 4 केलं काय, नाही तर पहिलं 10 ते 6 होता रात्रीचा. मग आता खतासाठी थांबलो होतो, म्हणलं खत टाकून आता पाणी द्यायचं चालू आहे बघा. आता
बघा असं इकडं कडंपर्यंत पाणी आलं की मग जाऊन दार बांधायचं. माझ्या आईनं जेवढं कष्ट केले ना त्यातलं 5 पैसेसुद्धा कष्ट माझं अजून झालं नाही. बघा हे तिथनं 2-3 पाट्या खत घेऊन आता डायरेक्ट खाली चालली तिकडं. आता किती पाडगे राहिले ते? 2-3 राहिले असते ते. 4 पाडगी टाकून झाली ते. इकडं माझं पाणी चालू आहे. आता आईला म्हणलं आईचं जेवण झालं आणि जेवण झालं की लगेच उठली की खात घेतला डोक्यावर की चालली आता खात टाकायला. इकडं आता चालू आहे माझं दुसरं पाडगं चालू आहे. आता हे होईल जेवढं आज 4 वाजेपर्यंत होईल तेवढं होईल. बाकीचं मग उद्या. आता पाणी द्यायला आता हायगाई करायची नाही, एकदम पोट भरून पाणी द्यायचं ह्याला. बघायचं का तुम्हाला केवढं पाणी भरले आहे. बघा 15 दिवस पाणी दिलं नाही कारण खतासाठी थांबलो होतो ना 15 दिवस. बघा फुल 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 सारा भरून दिले पाणी. मगच आता गहू आता भरायला चालू होते. लोंब्या पडले त्यात सगळीकडे. त्याच्यामुळंच काळजीनं पाणी देणं गरजेचं आहे का. कसं आहे लाईक करा बरं पाटा सगळ्यांनी. दुपारच्या आता बरोबर 11 वाजले त्या आणि आता तिसऱ्या पाडग्यातल्या 1 नंबरच्या ह्याला पाणी लावलं आहे आणि निवांत बसलो आहे. कारण बराच दिवस पाणी न दिल्यामुळं जमीन हडकली आणि लई पाणी प्यायला लागले लई. आता एक सारा भरायला जवळजवळ आता 10-15 मिनिट. तर असं 4 वाजेपर्यंत आता तेवढं एक जरी पाडगं झालं तरी उद्या परवा 4-5 दिवस लागू द्या. हे पूर्ण करायचं म्हणजे करायचंच. कारण पाणी आता लई पाणी लागते. पाणी एकदा लोंब्या मगाशी पण मी सांगितलं की नाही, लोंब्या अशा भरले ना, लोंब्या आल्या की मग पाणी भरपूर लागते. म्हणजे काय होते आता ह्याच्यात गहू तयार व्हायला लागला आहे का. ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय आहे सांगा बरं. कारण आपला घरचा गहू खायलाच मजा वेगळी आहे. आपलं तसंही आता जर गहू झाला तर 1-1.5 वर्ष जायला आरामात. त्याच्या अगोदर लई वर्षापूर्वी गहू केला चालू आहे. आता आई शेवटचं पाडग्यात तिकडे गेली आहे. लास्टचं पाडग्यात टाकायचं राहिलं आहे खात. एवढं टाकलं की कंप्लीट. मग परत आईला तिकडे बसवायचं निवांत कडेला. कारण ह्याच्यातनं पाणी आता वर नाही तर दार मोडलं ना कडेला पाणी गेले का नाही तिथं उठून जाऊन बघावं लागतं आहे. आणि सावका जावं लागतं आहे. कारण लोंबीवर पाय पडला ना पिचकं त्या लोंबी. त्याच्यामुळं पाणी आता जरा व्यवस्थित काळजीनं देणं गरजेचं आहे. चालू आहे आता बघूया 4 वाजेपर्यंत एवढं पाडगं होतं आहे का नाही. 4 वाजता बरोबर लाईट जाते. आईनं बघा किती भारी लुक केलं आहे. ही माझा जुना शर्ट आहे. लय आता 4-5 वर्ष झाले या शर्टाला आहे का नाही. पाणी चालू आहे. जेवण केलं मी. डबाच पडला गेला का तिथं. जेवण केलं पोट भरून. लई टाईम लागतं आहे लई टाईम लागतं भरायला. 15 दिवस पाणी खत टाकायसाठी पाणी दिलं नव्हतं. त्याच्यामुळं टाईम लागतं. आता भळ्या पडले त्या. आता आईला सावलीला जरा बसू द्यायचं आहे. मी जाऊन आता दार धरतो. झाले माझं जेवण आता. ऊन पण काय एवढं नाही आता. एकदम धुकं दिसायला लागले तिकडं. धुकं दिसायला लागले आहे का. तू काय कर बस सावलीला. माझे मी देतो पाणी. काय नसतं दार वळवून बसायचं. नाहीतर तू पाठीमागं बस म्हणजे पाणी पोचलं की कळते. आयो बस की. आईला का नाही बस म्हणलं का नाही ऐकतच नाही बघा. नुसतं ती राहिलेलं गवत कुठं बारीक गवत दिसतं ना तीच काढत बसते. ऊन बघा केवढं तावले. दुपारच्या 2 वाजलेले आहेत आणि अजून तिसरंच पाडगं चालू आहे. लय हळूहळू पाणी चाललेलं आहे. पेत भळ्या दाखवू का भळ्या. एवढं बघा का भळ्या बघा कशा झाले. ह्याच्यामध्ये पाणी जाऊन पूर्ण मग त्याच्यात पाणी भरत मग पूर्ण मग एक सारा भरते. आता तिसरा सारा बरोबर 4 वाजोस तर होईल का नाही काय माहीत नाही. पण असो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहीत आहे का. लाईट दिवसाची आलेली आहे 8 ते 4. त्यामुळे ही लय भारी गोष्ट आहे. कारण गेल्या 15 दिवस रात्रीची लाईट असल्यामुळं पाणी देता आलं नाही. मागच्या बारीनं पाणी दिलं तेव्हा 8-10 दिवसाखाली पाणी दिलं. 2च पाडगी तिथली भिजवलेली. म्हणलं आता खाट टाकल्याशिवाय पाणी देता येत नाही. खाट टाकला की मग गहू जे आहे अजून उंच होते आणि लोंब्याला पण का नाही
चांगलं रिफी मिळते, टॉनिक मिळते. टॉनिक खताशिवाय म्हणजे पीक लावलं म्हणजे कसं खत टाकणं गरजेचं आहे. चला आता बसलो आहे, पाणी चालू आहे. चला लाईट गेलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.